21 मई का दिन ये डोंबिवली वासियों के लिए बेहद ही भयावह रहा। ये वो दिन था जिसकी खौफनाक मंजर के बारे में कभी किसी ने सोचा तक नहीं होगा। दोपहर के समय हुई बॉयलर ब्लास्ट ने सभी को डरा कर रख दिया। हंसता खेलता परिवार उजड़ गया। किसी की मां, किसी के भाई और किसी की पत्नी ने दुनिया को अलविदा कह दिया। इस घटना के बाद मौके पर राजनेताओं से लेकर तमाम मीडिया कर्मियों का तांता लग गया। पुलिस द्वारा कार्रवाई शुरू की गई। सभी ने संवेदनाएं व्यक्त की। रोज नए नए खुलासे हो रहे हैं। इस घटना में 10 लोगों की मौत हो चुकी है। अब तक 30 से अधिक अंग के टुकड़े जमा हो चुके हैं। 20 मिसिंग में से सिर्फ 2 लोगों की पहचान हुई है। मुख्यमंत्री से लेकर तमाम नेताओं ने इस घटनास्थल का जायजा लिया। कामगार मंत्री सुरेश खाड़े ने भी डोंबिवली घटनास्थल पर पहुंचकर जायजा लिया और आसपास की कंपनियों के हुए नुकसान को अधिकारियों से पंचनामा करने और ठीक से जांच करने के आदेश दिए। मीडिया से बात करते हुए सुरेश खाड़े ने कहा कि यह बॉयलर ब्लास्ट नहीं था, यह एक रिएक्टर का ब्लास्ट हुआ था, जिसकी जांच दिल्ली की स्पेशल टीम करेगी। कामगार मंत्री ने कहा कि फंड से किसी तरह से लोगों को मदद किया जाएगा। उन सभी मजदूरों का डाटा इकट्ठा किया जा रहा है जिससे उनकी मदद की जा सके। पाणी के लिए हे दुर्दैवी मोठी घटना आहे। यामध्ये 12 लोक ठीक झाले, यामध्ये जवळ 68 लोक इथे इंजर्ड झाले। त्यातले काही डिस्चार्ज थोडंसं होतं, डिस्चार्ज घेऊन गेले। 68 मध्ये 8 लोक आता हॉस्पिटल ऍडमिट आहेत। त्यामध्ये बर्न झालेला एक माणूस बर्न हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे। हा जो स्फोट झाला हा आताच्या निष्कर्षाप्रमाणे आपल्याला रिएक्ट फुटला ह्या माध्यमातून आपल्याला आता प्रथमदर्शनी वाटते। पण इथं बॉयलर बिलर नाही, हा बॉयलरचा भाग नाही आहे। तर रिएक्टर का फुटला, कसा फुटला त्याचं इन्व्हेस्टिगेशन आजच मोकळं झालं की लोक जाऊ शकले लागले आणि त्यामुळे आज शीतच आमची इन्व्हेस्टिगेशन टीम असेल ती इन्व्हेस्टिगेशन करेल की हे रिएक्टर फुटला आणि रिएक्टर कशामुळे फुटला आणि रिएक्टर फुटला का दुसरं काय होतं त्याचं इन्व्हेस्टिगेशन पण ही दुर्दैवी घटना मोठी आहे की इथं हा स्फोट झाला ह्यामध्ये 10 कामगार गेले आणि बाजूच्या कंपन्यांमध्ये पण हा स्फोटचा इफेक्ट झाला। काही केमिकल उडून गेला असेल, काय झालं असेल आणि त्या केमिकलमध्ये बाजूच्या 2 फॅक्टरीमध्ये 2 कामगार झाले। पादप्रवृत्ती 2 कामगार ह्यातले पडले आणि बाकीच्या पण कंपन्यांमध्ये इफेक्ट झाला। पत्रे उडले, काय त्यांचं डिस्टर्बन्स झालेलं बऱ्याच ठिकाणी झाले। अशा 7 कंपन्या बाजूच्या कंपन्या डॅमेज झाल्या असं निदर्शन आलेलं आहे। आणि निश्चितच आज ज्या बॉड्या मिळाल्या त्यामधल्या 12 बॉड्या मिळाल्या त्याचे 2 फक्त आपल्याला त्याचा काय म्हणतात त्याला ते ओळख पटली, पण 10 लोकांची ओळख पटत नाही। त्यावेळी आता त्याला हॉस्पिटल नेऊन त्याचं DNA करून त्याची आपण ओळख पटवावी लागेल, ती प्रोसेस चालू आहे त्याच्याबद्दल। आणि ही दुर्दैव घटना झाली। मुख्यमंत्र्यांनी पण ताबडतोब डिसिजन घेतलं की जे मृत पावले त्यांना 5 लाख आणि जे हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांचा सर्व खर्च हे शासन करेल अशा पद्धतीने त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे। तर फॅक्टरीयांचा पंचनामे होतील, बाकीच्या गोष्टी होतील, हा का झाला कसा झाला त्या पद्धतीने त्याचा पूर्ण निर्णय शासन करेल। त्याला थोडासा वेळ लागेल। ह्या दृष्टिकोनाने ही मोठी दुर्दैव घटना घडली। त्यामुळे बाजूला सगळ्या केमिकल कंपन्या सगळ्या छोट्या केमिकल कंपन्या आता केमिकल कंपन्या ह्या कशा आहेत, कुठून आल्या, कुठलं मिक्सिंग कुठं करतात, काय करतात ह्याचं इन्व्हेस्टिगेशन सगळं होईल आणि त्या पद्धतीतून निर्णय करता येईल। ह्या दृष्टिकोनातून मी आज इथं आलेलो आहे। पहिल्या दिवसापासून आमच्या लेबर डिपार्टमेंटचे सगळे लोक इथं सगळे उपलब्ध होते आणि त्या दृष्टिकोन त्यांनीही प्रयत्न केला की काय झाले कसं झाले, पण आज यायला कुठे चान्स नव्हता। आज जरा थोडा जायला चान्स मिळालेला आहे आणि आता आपल्याला बघता येते कुठं काय आता मी त्या खड्ड्यापर्यंत जाऊन आलो का तो खड्डा पडलाय म्हणजे अशा ठिकाणी आपल्याला जाता येतं। त्या दृष्टिकोनातून निश्चितच गव्हर्नमेंट ह्या कामगारांच्या पाठीशी उभं आहे आणि कामगार डिपार्टमेंटकडून त्यांचं वय किती, यांची सर्व्हिस किती ह्या पद्धतीने जो बेनिफिट त्या कंपनी द्यायला पाहिजे ते आम्ही लेबर कोर्टात आम्ही पुटअप करतो आणि लेबर कोर्ट त्या कंपनीला कळवून त्यांची बेनिफिट त्यांना ताबडतोब द्यायची व्यवस्था करते। त्या पद्धतीने तेही आम्ही ताबडतोब करतो।